प्रतिक्रिया. पूर्ण निकाल आलेले नाहीत तरीही भाजपा मुंबईत जल्लोष करत आहे. बघा आता दुपारी 3 वाजल्यानंतर जे निकाल यायला सुरुवात झाली त्यातले 80 ते 85% निकाल हे शिवसेनेच्या विजयाचे आहेत. बरं, आत्ताच मला सांगितलं की वैशाली पाटणकर विजयी झाल्या, विशाखा राऊत विजयी झाल्या, यशवंत किल्लेदार आघाडीवर आहेत, वांद्र्याला रोहिणी कांबळे जिंकल्या, त्यानंतर भांडुप-विक्रोळीमध्ये शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर आहेत. हे सकाळी जे आकडे तुम्ही दाखवत होतात, भाजपकडून जे भ्रम निर्माण केला जात होता तो खोटा होता. हे खोटे आकडे देऊन तुम्ही काय करणार आहात? नक्कीच अटीतटीची लढत आहे, काटेकी टक्कर आहे, पण जो तुम्ही फरक दाखवताय तेवढा नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सुद्धा आत्ता गेल्या 1 तासाभरात बघतो मी त्यांचे उमेदवार विजयी होत आहेत. आता भांडूपमध्ये त्यांचे 2 उमेदवार जिंकले. मुंबईत इतर ठिकाणी त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे. त्यांचे आकडा वाढव. शरद पवारांच्या पक्षाला काही जागा मिळाल्याचं मी आत्ता पाहिलं. अशा वेळेला तुम्ही आव्हानाची भाषा करताय. ठीक आहे, तुम्ही मुंबईच्या बाहेर काही बऱ्याचशा महापालिकेत तुमचा विजय झालेला आहे, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. पण मुंबईची लढाई त्या सगळ्यांपेक्षा मोठी आणि वेगळी आहे आणि ती शेवटच्या क्षणापर्यंत आणि शेवटच्या श्वासापर्यंत आमच्याकडून लढली जाईल. ठाकरेंना आव्हान द्यायचा प्रयत्न झाला, पण ते आव्हान जे आहे त्याला मर्यादा आहेत. सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर तुम्ही जागा जिंकलेल्या आहेत नक्कीच, पण अजून लढाई संपली कुठे? 10:30-11 वाजतील किंवा 12 वाजतील रात्रीचे पूर्ण निकाल हाती यायला, त्यानंतर आपण बोलू. या क्षणी मला चित्र असं दिसतंय की लढाई बरोबरीच सुरू आहे आणि काही होऊ शकतं. पण राऊतसाहेब, आता मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाबाहेर. त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केलेला. ते असं म्हणतात की अजूनही निकाल येणं बाकी आहे, पण त्याआधीच भाजप कार्यालयाबाहेर जल्लोषही सुरू झालेला आहे, एकमेकांना पेढे भरवले जातात. मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की महायुतीचा महापौर. नाही, ठीक आहे, पाहू ना आपण. बघा की तुम्ही शिवसेना फोडून हा विजय मिळवताय. जर शिवसेना फुटली नसती तर शिवसेना एकटी 120-125 जागांवर जिंकली असती आणि भाजपाचा खेळ 50-60 मध्ये आटपला असता. हे सगळ्यांना माहिती आहे. पण मुंबईवर महापौर बसवण्यासाठी तुम्ही शिवसेना फोडली. महाराष्ट्राचे मराठी माणसाचे एकजुटीचे जे आमचे इतक्या वर्षाचे प्रयत्न होते त्याला तुम्ही सुरुंग लावलात. तरीही मराठी माणूस हा आजही उद्धव आणि राज ठाकरे म्हणजे ठाकरे बंधूंच्याच मागे उभा आहे. हे तुम्हाला निकालावरून दिसेल. राऊतसाहेब, पण विजयाचा जल्लोष साजरा करत असताना भाजप कार्यकर्त्यांनी जे पोस्टर्स लावलेत त्यात देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख धुरंधर असा केला आहे. तर काही पोस्टर्स असेही लागले की ब्रँडचा बँड वाजला. बघू ना, उद्या पाहू की. आता आकडे झपाट्याने बदलतायत ना. आपण उद्या सकाळी बोलू या विषयावर. ठाकरे ब्रँड म्हणजे फक्त सत्ता नाही ना, आम्ही सत्तेशिवायच राहिलो. ठीक आहे, 23 वर्ष आम्ही मुंबईचा महापौर दिला, 24वा देण्याचे आमचे शेवटपर्यंत प्रयत्न चालू राहतील. MIMचे 6 नगरसेवक मुंबईत निवडून येतात. यापूर्वी सुद्धा आले होते माझ्या माहितीप्रमाणे. पण ही संख्या वाढते आहे. त्याचा विचार कोणी करायचा? त्याचा विचार भारतीय जनता पक्षाने करायचा. MIMला भारतीय जनता पक्षाने ताकद दिली. MIMला भारतीय जनता पक्षाने ताकद दिली. मुंबईसह महाराष्ट्राने या निवडणुकीत प्रामुख्याने दिली. जर काही मुस्लिमांची मतं आमच्याकडे वळणार असतील तर ती वळू नयेत म्हणून MIM साठी यांनी पायगड्या घातल्या. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या आकडेवारीकडे तुम्ही कसं पाहता? कारण इथे पुण्यात अजित पवार किंवा दोन्ही NCP एकत्र होत्या. छत्रपती संभाजीनगरमध्येही भाजपला एक हाती सत्ता मिळताना दिसते. भारतीय जनता पक्षाच्या हातात जर
अमेरिकेचा किंवा फ्रान्सचा निवडणूक आयोग असेल तर ते तिकडे सुद्धा एखादी सत्ता मिळवू शकतात. ब्रिटिश साम्राज्यामध्ये जर त्यांना निवडणूक आयोग मिळाला हाताशी तर ते ब्रिटिश साम्राज्यावर किंवा बॅकिंगहम पॅलेसमध्ये सुद्धा बसून लंडनला त्यांचा महापौर आणू शकतात. त्यांचा सगळा जो जोर आहे तो यंत्रणा ताब्यात घेऊन निवडणूक हायजॅक करण्यावर जोर आहे. आणि त्या पद्धतीनंच त्याने सर्व निवडणुका लढल्या, महानगरपालिका, नगरपालिका, विधानसभा. त्यांच्या विजयाला मी निर्भीड विजय मानतच नाही. त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, पैशाचा वापर करू नये, यंत्रणा वापरू नये आणि निवडणूक आयोग नेमताना विरोधी पक्षाला विश्वासात घ्यावं आणि मग निवडणुका घ्याव्यात. पण केंद्रात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे अशा प्रकारचं लोकशाहीला रुचेल पचेल असं कोणतेही सत्कार्य करणार नाहीत. 29 पैकी जवळपास 25 महापालिकांमध्ये चांगलं आहे. भाजपची सत्ता बघा, स्थापन चित्र दिसते. ज्याच्या हातामध्ये सत्ता असते, ज्याच्या हातामध्ये निवडणूक आयोग असतो, पूर्णपणे ताटाखालचं मांजर झालेलं असतं आणि ज्याच्या हातामध्ये यंत्रणा विकत घ्यायची ताकद असते, ते कोणताही विजय प्राप्त करू शकतात. फुटली नसे तर शिवसेनेच्या 125 जागा आल्या असत्या असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे.